जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या नवीनमध्ये एका गणपतीचं पाठ्यपूजन होणार आहे आणि त्या गणपतीला मी लास्ट टाईम गेलो होतो. आपला लास्ट ब्लॉग आहे लास्ट इयरचा गणपतीचा. तिथे मी गेलो होतो आपला नवी मुंबईचे सगळे गणपती एक्सप्लोर करायला. मी केले होते जेवढे माझे होतील तेवढे. छापूर्ती मंडळाचं नाव आहे आणि आज त्यांचं पाठ्यपूजन आहे आणि पाठ्यपूजनला त्यांनी आज असं एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे. त्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये आय थिंक हे पहिल्यांदा होते की पूर्ण नवी मुंबईचे ढोल ताशा पथक एकत्र येतात असं सांगितलं गेलं आहे. बट जशी मला आयडिया आहे, जेवढं मी ऐकलं आहे की एका पथकातले 3 ते 4 जण असे येत आहेत वाजवायला. सो असं मिळून काहीतरी एक 17-18 पथक येणार आहेत. तर आता मी निघतो आहे. हा एक पथकातला आपल्या ओळखीचा आहे, तो जाणार आहे आज, म्हणजे मित्राचंच आहे आपल्या पथक, तो जाणार आहे. असं त्यासोबत मी चाललो आहे कारण आपला ब्लॉग पण बनवायचा आणि मलाही थोडं बघायला भेटेल. तुम्हालाही मी दाखवेन की नक्की आज काय होणार आहे. तिकडे प्रोग्राम मोठा आहे. चला आपण तिकडेच भेटू आणि बघू. चला आपण निघतोय आता. मला कॉल आला मित्राचा, तो येतोय. तर आपण पावसाच्यामुळे बघा वातावरण अजून फुल टाईट आहे. तर मी त्यासाठी माझ्या बॅकअपला एक ठेवलं आहे, रेनकोट ठेवलं आहे. नाही सांगता येत कधी पाऊस येईल, मग लागतील आपले. त्यापेक्षा बॅकअप मी ठेवला, तो येतोय, तुम्हाला भेटवतो, घेऊन जातो. गोंधळ घालत बघा. बघा हा आहे तो. अजून आहेत आपले मित्र आहेत पथकामध्ये. या किती जण चालले तुम्ही आज? 2 किंवा 3 जण. एका पथकातून 2-3 येतात ना. बघा मी बोललो जशी मला आयडिया आहे तसंच मलाही कळालं होतं की 2-3 येतात. आता निघतो मी. रेनकोट नाही आणलं तू? छान मस्त का. मी रेनकोट ठेवलं डिक्कीत. पाऊस गोंधळ घालणार आहे आज पाक, असं दिसायला लागले मला. दिवसभर पाऊस चालू. अरे हा ना, जमत नाही घेत. 5 मिनटं पडतो, जातो बघ गेला सीनच आहे. चला आपण निघू आता इथून. डायरेक्ट तिकडे भेटू तुम्हाला. पण आलो इकडे, बघितलं घरातून निघालो आणि पाऊस आला. या पावसाने खेळखंडोबा करून ठेवला आहे. आता इथं आलो आहे मी, म्हणजे हा बोलला की यांचे पथकातले काही मित्रपरिवार येत आहेत. काय नाव? हां, स्वराभिमान, बरोबर ना? हां बघा लोकेशनवर बघा. हा मित्र आहे, यांच्या पथकातला आहे, पण हा माझा स्कूल फ्रेंड आहे. अमित नाव. याने मला अजून आठवतं, याने मला 10वीत असताना कबड्डीत उचलून फेकलेलं. कारण ते अंगात शकत नाही. सांगतो का, नुसतं फेकलं होतं मला. एवढंसं होतं, अंगात नव्हता जीव. समोर आत हिप्पाड. मग माझं काय म्हणणं होतं, तिला फेकून. आपण आलो लोकेशनवर. आता काय माहिती कधी चालू होते. चालू झाल्यावर तुम्हाला दाखवतो. पण काहीच चालू झालं नाही. थांबून कंटाळा. दोघं नाश्ता करला काय भाई, पोटात काहीतरी गेलं आहे. नंतर चालू झाल्यावर किती वेळ लागेल काय सांगता नाही येणार. पण नाही तर काय, थोडी पोटपूजा पण केली नाही. ठीक आहे, आता खाऊन घेऊ. घेतलं थोडंसं नाश्ता घेतला. पॅटेज घेता तुम्ही पण खाऊ. आलो काय खालो खाऊन घ्या. त्याला नाश्ता पण जातो. नाही की फक्त पथकच आले, बँजवाले पण आले. तुम्हाला साऊंड येत असेल नॉर्मल एकदम. तर दाखवतो तुम्हाला ते पण मी. चला थोडं दाखवतो.
जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार. आता सगळे ढोल ताशे वगैरे येत होते बघा, आता चालू आहे ध्वजोत्सव बनवला आहे. चला तुम्हाला दाखवतो. नवी मुंबईत प्रथमच वाद्योत्सव सोहळा होतोय. नवी मुंबईतील आगमनकरांच्या इच्छापूर्तीतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे,
लांबून येऊ घेतलं आता जवळ आला आणि बंद झालं. ठीक आहे लांब चालू झालं. नाही, नाही. मंडळाच्या कार्यकर्त्याला विनंती आहे आपण साईडला चेंज करू. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांना सहकार्य करा. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांना सहकार्य करा. नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच वादक प्रेमीसाठीचं हे प्लॅटफॉर्म. कोपरखेरण्याच्या इच्छापूर्ती चरणी आलेल्या सर्व ढोल पथकांचं हार्दिक स्वागत. ढोल पथकांना सहकार्य करा.
झाला सगळा कार्यक्रम, सगळं म्हणजे वाजून पूर्ण झालं होतं आणि म्हणजे सगळे निघत होते, फुल गर्दी होती, त्यामुळे रश असल्यामुळे मी काय तिकडे रेकॉर्ड करू शकलो नाही. पण मी आता घरी आलो, पूर्ण चेंज झालो आहे, अजून पण बोललं आहे डोकं वगैरे, आता चेंज झालो आणि तुम्हाला सांगते की झालं, चांगलं वादन झालं. आता फक्त DJ वगैरे चालू आहे आणि जर मी तिकडे थांबलो DJ वगैरे रेकॉर्ड केलं तर आपल्याला कॉपीराईट येईल आणि ती मला परवडणार नाही. त्यासाठी पण मी पटापट घरी आलो, चेंज वगैरे केलं. भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि नक्कीच मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात.